माझं नाव रियाज अयूब शेख. ही आहेत फायटर कोंबडे. यांचं वजन मेंटेनन्स ठेवण्यासाठी आम्ही आठवड्यातनं एक दोनदा पवनी टाकतो त्यांना. आणि कसं आहे, कुत्र्याच्या भीतीमुळं जादा फिरायला मिळत नाही यांना. म्हणून कसं आहे, जास्तीत जास्त पॅक असतात तिथे डोळ्यासमोरच सोडली जातात. म्हणून ह्यांना जास्तीत जास्त फिरायला लागतंय. मग ते फिरणं न मिळण्यामुळं आम्ही कसं आहे, आठवड्यात एक दोनदा पवनी पाडून त्यांचं व्यायाम करून त्यांचं व्यवस्थित निगा ठेवते. त्यांना धुवून बिवून स्वच्छ. आणि हे आम्हाला कसं आहे, लहानपणापासून 10-11 वर्षापासून मला ते नादच आहे कोंबड्या पाळायचं. आमचं वडील पहिला देशी कोंबड्या पाळत होतं. मग बाजारात अशी उंच उंच कोंबडी एकाने दुसरी दिसायला लागलीत. मग मला बी ते उंच कोंबड्याचं नाद लागलं. मग ते मला बी नाद लागल्यामुळं मी पण ही फायटर म्हणतात त्यांना, ही कोंबडे मी पाळायला लागलं. आणि यांची योग्य चांगली निगा ठेवून आणि आमचं नाद पूर्ण आम्ही करतो. ही आहेत 15, 16, 17 महिन्याच्या आसपास आहेत. काय ह्यांना जर व्यवस्थित सांभाळलं, व्यवस्थित खायला प्यायला ठेवलं तर 8 ते 9 वर्ष कोंबडा ही जगतो. आणि सर्वसाधारण कोंबडा म्हणजे एक 4-5 वर्ष जगतो. आणि ठेवलं तर 7-8 वर्ष जगू. ह्यांना कसं आहे, कंटिन्यू बाजरी ठेवतोय. आणि म्हणजे एखादा जर कोंबडा जर ताकदीत जर कमीच असला म्हणजे ते मग त्यांना 7-8 नमुनीचा पीठ मिक्स करून दळून त्यांना खायला घालतो. ते कसं आहे, विक्री म्हणजे नेत्यात आमच्याकडनं, पण कोण एखाद दुसरा नेत्यात. शक्यतो विकत नाही मी. पण जास्त आम्हाला बी जादा झालं असं आम्हाला बी जरा निगा जरा इकडे तिकडे व्हायला लागली, मग आम्ही पण 1-2 कमी करून विकून टाकतो. झुंजीसाठी तर आपण अजूनपर्यंत झुंज बघितलं नाही. लोक म्हणतात ही झुंजीसाठी वापरतात म्हणून, यांची झुंज होत्या म्हणून. पण ते आपण तर अजून बघितलं नाही आणि ते परवानगी नाही त्याला. त्यामुळे काय झुंजीचा विषयच येत नाही. ही जी कोंबडं कमीत कमी 4, 5 ते 10 हजार रुपये किंमत आहे तिची. हा, एकाची. ही कसं आहे, ह्यांच्यात बारीक किड असतात. ह्यांना योग्यवर स्वच्छता नाही केलं तर ते किड त्यांच्या पकाला कीड लागतात त्यांना. मग ते कसं आहे, स्वच्छ देऊन शॅम्पूनं आणि त्यांचा व्यायाम बी होतो ना, नदीत पवनी करत वजन तेल मेंटेनन्स राहतो. आणि त्या हिशोबाने आम्ही पवनी आठवड्यातनं 1-2दा घालतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.